प्रहार डिजिटल मध्ये तुमचं स्वागत आहे. गजर हरिनामाचा या कार्यक्रमामध्येही तुमचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत प्रभणवल्ली गावामधील लक्ष्मी महाकाळी प्रसादिक भजन मंडळ. या मंडळाने रसिकांना भुरळ घातलेली आहे. चला तर पाहूया. आपल्या मुलाखतीची सुरुवात एक गोड अभंगाने व्हावी. हो, नक्की. उदंड उदंड ऐकिले उदंड वर्णिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोटे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोटे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोटे उदंड 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 पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोटे ऐसा नाम घोष सांगा कोटे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव तुका म्हणे आम्हा अनाथा कारणी तुका म्हणे आम्हा अनाथा कारणी पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव उदंड 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 वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला देव कोटे देव कोटे
नमस्कार नमस्कार. व तुमच्या मंडळाची स्थापना केव्हा झाली आणि कशी झाली? आमच्या मंडळाचं नाव श्री लक्ष्मी मंकाळी प्रासादिक भजनी मंडळ प्रभानवल्ली नांगरपोळेवाडी. आमच्या बाबांनी सुरू केलेलं हे मंडळ 1955 सालापासूनचं हे मंडळ आहे. आणि बाबा आमचे सुप्रसिद्ध भजनकार श्री काशीनाथ जाधव उर्फ लालूबुवा, रत्नागिरीमध्ये खूप त्यांचं मोठं नाव होतं. त्याच्यानंतर त्यांच्याकडून बाळकडू मी घेऊन मुंबईत गेलो 1988 आणि संगीतरत्न विलासबुवा पाटील यांच्याकडे शिक्षणाचे धडे घेतले आणि तिथून माझा पुढे ही भजनाची वाटचाल चालू झाली. आणि महाराष्ट्रात संपूर्ण भर मी नंतर कार्यक्रम करायला लागलो, पुढे विद्यार्थी शिकवायला लागलो. बाबांच्याकडून वारसा घेतल्यामुळे हे सगळं परंपरा आमची सुरू आहे. आणि मी आता करता करता माझा परिवारही ह्या सगळ्या भजन क्षेत्रामध्ये आलेला आहे. आणि रसिकांना आम्ही अभंग ऐकून त्यांना भक्ती मार्गात आणून हे आम्ही आमचं काम करत आहोत. आतापर्यंत तुम्ही खूप मोठा प्रवास करत आलात. महाराष्ट्रामध्ये पूर्ण तुम्ही प्रवास केलात. असा कुठला तुमचा कार्यक्रम किंवा कुठला क्षण आहे तो अजून तुमच्या अविस्मरणीय आहे प्रसंग? प्रसंग कार्यक्रमात सांगण्यासारखे बरेच आहेत. बरेच कार्यक्रम केले, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो आम्ही. आणि सर्वात मलाच आनंद देणारा असा आहे, माझे गुरुजी इथे आमच्या घरी दत्त जयंती व्हायची तेव्हा गुरुजी भजनाला आले होते. आणि भजन मी करत होतो आणि गुरुजी एका बाजूला माझ्या आणि बाबा एका बाजूला बसलेले. हा माझा आयुष्यातला तो जे फोटो मी अजून जपून ठेवलेला आहे. कारण दोन मोठ्या व्यक्ती माझ्या बाजूला बसल्या होत्या आणि मी गात होतो. हे मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यात. असा मोठा आनंदाचा क्षण माझा. संगीतरत्न विलासबुवा पाटील माझे गुरुजी ते इथे खास कार्यक्रम बघायसाठी आले होते दत्त जयंतीला आणि माझ्या बाजूला बसले होते. हाच एक माझा सर्वात मोठा प्रसंग आहे. आजच्या काळात भजनाचे आणि अध्यात्माचे महत्व काय आहे आणि ते तुम्हाला कसं काय वाटते? खूप छान प्रश्न आहे. आत्ताच्या युगात, आत्ताच्या या पिढीला, नवीन पिढीला भजन आणि अध्यात्मक याची सांगड घालण्याची खूप गरज आहे. भजनाने माणसाला समाधान मिळतं आणि भजन गायल्याने आपल्याला जो मानसिक आनंद मिळतो हे आपण शब्दात सांगू शकत नाही किती आनंद मिळतो. आणि आध्यात्मकात आपण भजन गाता गाता अध्यात्माकडे वळतो आणि इतरांनाही त्याच्यात वळून देतो. आज ही पिढी घडवायला अध्यात्माची खूप गरज आहे आणि आम्ही भजन करता करता तेच करत असतो. माझ्या स्वतःच्या घरात मी दुसऱ्याला सांगताना आपण आपल्या घरातून सुरुवात करायची असते. माझा संपूर्ण परिवार हा पंढरीची वारी करणारा आहे, आध्यात्मक माळकरी आहे. आणि आमचे गुरुजी सुद्धा इथे बसलेले आहेत, मारुतीबुवा हरिभक्त पारायण यांच्या सानिध्यात माझा परिवार संपूर्ण पंढरपुरात जाऊन त्यांनी आपल्या गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या आहेत. असे बरेचसे आमच्या वारकरी मंडळी आहेत जी बुवांसोबत गेलेली आहेत. आणि आम्ही भजन करता करता हेच लोकांना सांगत असतो की नुसतं भजन गाऊन तेवढं पुरतं राहायचं नाही, आपण त्याचा मार्गही आपण तो अवलंबला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही दिला पाहिजे. सोशल मीडियाचं युग आहे आणि या युगात व्हॉट्सॲप, इन्स्टा आणि असे सगळ्या वेबसाईट आहेत. त्यामुळे तुमचं भजनांना प्रेक्षक वर्ग मिळाला आहे का? भजनावरती सोशल मीडियाचा खरोखर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. आता आपणही इथे आलात आणि ही आमची मुलाखत घेतली प्रहार डिजिटल सारख्या मोठ्या सोशल मीडियावरती आणि ती लोकांच्या घरोघरी जाणार आहे. इन्स्टा, फेसबुक आणि इतर माध्यमातून सोशल मीडियाच्या छोट्या मोठ्या कलाकाराला आज घराघरात लोकांनी बसून पाहतायत. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये माणसं प्रत्येक कलाकाराला बघतायत. हाच एक सोशल मीडियाचा मोठा चांगला प्रभाव आहे. कारण कलाकार खूप आहेत. आताची मुलं, नवीन पिढी इतकी सुंदर गायक आहेत, पण त्यांना हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म मिळतो म्हणून ते लोकांच्या समोर पोहोचलेत आणि आपापल्या परीने ते आपली नावं करत आहेत. सोशल मीडियाचा खूप आभार आहे की आपण आमच्यासारख्या भजनी बुवांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देत आहे. आताची जी तरुण पिढी आहे ती भजनाकडे कशी पाहते? आत्ताची तरुण पिढी भजनाकडे, गायनाकडे, भक्ती मार्गाकडे खूप चांगल्या प्रकारे वळत आहे. त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की खूप नवीन नवीन
मुलं या क्षेत्रात येत आहेत. अगदी छोट्या वय म्हणजे माझा सोहम संगीत विद्यालय बदलापूरला आहे किंवा इथे गावात सुद्धा अगदी 5 वर्षापासून तर 72 वर्षापर्यंत मुलं म्हणजे जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते माझ्याकडे शिकत आहेत आणि संगीत शिकण्याला कोणतीही अट नसते आणि चांगला त्याचा उपयोग लोक घेत आहेत. मुलं आताची पिढी घेते, चांगलं शास्त्रीय संगीत शिकतायत आणि आपापल्या परीने आपलं नाव करतायत. तर ह्याचा खूप आनंद आहे. कारण आपण असं म्हणतो की आपल्या नवीन पिढी काय करणार, पण नाहीये. नवीन पुढची पिढी ही याच्यात उतरते आणि मोठ्या संख्येने उतरते. हा आम्हाला बघून त्याचा आनंद आहे. व पारंपरिक भजने आणि आधुनिक भजने, आता सध्या चालते पारंपरिक आणि आधुनिक भजने, त्यात फरक काय आहे? चांगला प्रश्न आहे आणि याच्यावरतीच अलीकडे जास्त बोललं जातं. पारंपरिक भजनं आणि आधुनिक भजनं. पारंपरिक भजनं जी आहेत, ते आपण पूर्वी काळापासून जे ऐकत आलोय. श्लोक, अभंग, गवळण हे सगळं सकल संत गाथेवरती चालतं. त्याला आपण पारंपरिक भजनं म्हणतो. आणि आताची आपण जो विचारलात ती आधुनिक भजनं. आधुनिक भजनं म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार म्हणजे एखादा सामना असेल डबल बारीचा, तर ती वेळ कशी वाचवायची ह्याच्यासाठी निर्माण केलेली पळवाट आहे आपण. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गाता येतं किंवा काय गाण्याची संधी मिळते. रसिकांचा डबल बारी बघण्याचा उद्देश आता जो झालाय तो आधुनिक भजनाकडे कल जास्त लोकांचा आहे. मनोरंजन झालं पाहिजे हा लोकांचा विषय असतो. पण पारंपरिक भजनात सुद्धा यापूर्वी भारुड व्हायची, स्वरचित गजर व्हायचे, त्याच्यात सुद्धा मनोरंजन व्हायचं. पण अलीकडे ह्या आधुनिक भजनामध्ये बराच फरक झालाय की भजनाची गाणी बाजूला राहिली, भारुड घ्यायला वेळ नाहीये. मग ते लोकसंगीताचा प्रकारच त्याच्यात जास्त येतो. मग ते आपण त्याला आधुनिक भजन सुद्धा म्हणत नाही. लोक त्यावेळेला वेळेला फक्त बघतात, त्याची मजा घेतात, निघून जातात. पण माझी एक नम्र विनंती आहे, आधुनिक भजन करणाऱ्या नवीन मुलांना, नवीन बुवांना, नवीन विद्यार्थ्यांना एक भजन करताना आपण आपला संप्रदाय कसा टिकेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण चांगले गाणारे आहात, सगळेच मुलं चांगली आता गाणारे आहेत, पण ती आधुनिकतेचा जास्त आपण सपोर्ट न घेता, त्याचा जास्त त्याला जोर न देता आपण जास्त सकल संत गाथेवरती गाणी गाऊन ही लोकांचं आपण मनोरंजन करावं आणि ही भजन परंपरा टिकवून ठेवावी. व तुमच्या मंडळ आहे ना, तुमच्या मंडळामध्ये कोणत्या महिला आहेत का, त्या स्वतः भजन करतात? हो, आहेत ना. महिला म्हणजे मी मगाशी सांगितलं, माझी मुलं म्हणजे अगोदर श्रद्धा, नंतर भक्ती, भैरवी, सोहम ही माझी 4 अपत्य. ही मुलं 4ही या भजन क्षेत्रामध्ये आली आणि श्रद्धा तिचं लग्न झालं. ती लग्न व्हाण्यापूर्वी गायची. नंतर आता भैरवी जाधव, आपण सोशल मीडियाच्या माध्यमाने जर तिचं नाव शोधलं तर बऱ्यापैकी तिचं नाव मिळतं आणि बरेचसे कार्यक्रम भजनाचे तिने केलेले आहेत आणि ती बरेचशी गाणी सकल संत गाथेवरती गाणी किंवा दोन्ही प्रकारचे कार्यक्रम ते चालू असतात आणि ती चांगल्या प्रकारे गाते. आपण पाहू शकता तिला. भैरवी जाधव. आज बुवा तुम्ही आमच्याशी चांगला संवाद साधलात. आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की या कार्यक्रमाची शेवट एक चांगली गवळण किंवा गजराने व्हावी. हो, नक्की. मी लिहिलेला आणि मी संगीत पण केलेलं आहे. आता थोडे दिवसात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे सर्वांच्या घरी. तर गणपती बाप्पाचा गजर आहे तो नक्कीच आपल्यासाठी या प्रहार डिजिटलसाठी मी सादर करणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 14 विद्येच्या तू रे दाता, 64 कलेच्या भाग्य विधाता. तू अवघ्या दिनांच्या नाथा, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता. गणपती बाप्पा मोरया.
वाजत गाजत घरी तू येसी, घरी तू येसी, घरी तू येसी. बाळ गोपाळांना आनंद देसी, आनंद देसी. वर्षभर तुझी वाट पाहतो, वाट पाहतो. गणराया तुझे गुणगान गातो. वक्रतुंड तू एकदंत तू, वक्रतुंड तू एकदंत. मना उदाण येई तू येता, मना उदाण येई तू येता. तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता. गणपती बाप्पा मोरया, वेडी वाकुडी सेवा मी करीतो, करीतो मी करीतो. वेडी वाकुडी सेवा मी करीतो, सेवा मी करीतो. 21 दुर्वा मोदक वाहतो, मोदक वाहतो. पार्वती नंदना हे सुख करता, पार्वती नंदना हे सुख करता. सुख मिळे आरती तुझी गाता, सुख मिळे तुझी आरती गाता. तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता. गणपती बाप्पा चंद्रलोकी होती सभा भरलेली, सभा भरलेली. मुषकावरुनी स्वारी निघाली, स्वारी निघाली. मुषकाचा पाय घसरला, पाय घसरला. देवा तुमचा तोल गेला, तोल गेला. ते पाहुनी चंद्र हसला, ते पाहुनी चंद्र हसला. तेव्हा चंद्राला शाप तुम्ही देता, तेव्हा चंद्राला शाप तुम्ही देता. तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता. गणपती बाप्पा मोरया. चंद्र तेव्हा रडू लागला, रडू लागला. देवा म्हणे माफ करावे मजला. बाप्पा सांगती समजून त्याला. हसू नये कधी कुणी कुणाला. गणरायाचे या बापांचे रजनी सुत भजन गाई आता, रजनी सुत भजन गाई आता. तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता. गणपती बाप्पा मोरया. चौदा विद्येच्या पुरे दाता, 64 कलेच्या भाग्य विधाता. तू अवघ्या दिनांच्या नाथा, तू अवघ्या दिनांच्या नाथा. तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता. गणपती बाप्पा मोरया, मोरया. बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा.